सातारा येथील राजपथ परिसरातील डंका फास्ट फूड जॉईंटमध्ये 16 जुलै रोजी झालेल्या घटनेबाबत प्रसारित झालेल्या काही बातम्या चुकीच्या असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे। ते वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करत असताना एका मद्यधुंद व्यक्तीने व त्याच्या सहकार्याने त्यांच्याशी झटापट करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यात आले। पाटील यांना कोणतीही गंभीर मारहाण झालेली नसून या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नागरिकांनी अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।